नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जय भीम, नमो बुद्धाय. धम्म प्रवासामध्ये पुन्हा आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाराजिक कांडमधील प्रथम पाराजिकातील मक्कट्टीवत्तू म्हणजेच माकडिणीचा प्रसंग सांगणार आहोत. तर सुरू करूयात. त्या काळी एक भिक्खू वैशाली येथे महावनामध्ये राहत होता. त्याने एका माकडीनेला खाद्य देऊन फूस लावली आणि तिच्याशी मैथुन धर्माचा व्यवहार केला. एके दिवशी सकाळच्या वेळी त्या भिक्खूने वस्त्र परिधान केले, भिक्षापात्र आणि चिवर घेऊन वैशाली शहरात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी अनेक भिक्खू निवासस्थानाची पाहणी करत होते. ते त्या भिक्खूच्या विहाराजवळ आले. त्या माकडीनेने दुरूनच त्या भिक्खूंना येताना पाहिले. पाहताच ती त्यांच्याजवळ आली. त्यांच्यासमोर येऊन तिने आपली कंबर हलवली, मागचा भाग हलवला, कंबर उचलून उभी राहिली आणि जननेंद्रिय दाखवले. ते पाहून त्या भिक्खूंना असा विचार आला, नक्कीच हा भिक्खू या माकडीणीसोबत मैथुन धर्माचा व्यवहार करीत असावा. मग ते बाजूला लपून उभे राहिले. दरम्यान तो भिक्खू वैशालीत भिक्षा मागून भिक्षापात्रात अन्न घेऊन परत विहाराकडे आला. मग ती माकडीण त्या भिक्खूजवळ आली. त्या भिक्खूने भिक्षेत मिळालेल्या अन्नाचा एक भाग स्वतः खाल्ला आणि एक भाग त्या माकडीणीला दिला. ती माकडीण ते अन्न खाऊन झाल्यावर ती भिक्षूच्या समोर कंबर उचलून उभी राहिली. तेव्हा त्या भिक्खूने तिच्यासोबत मैथुन धर्माचा व्यवहार केला. हे पाहून ते भिक्खू त्या भिक्खूला म्हणाले, मित्रा, भगवंतांनी तर भिक्खूकरिता शील संहिता म्हणजेच सिक्खापद ठरवली आहे. मग तू त्या माकडीणीसोबत मैथुन धर्माचा व्यवहार का करतो? तो म्हणाला, हो मित्रांनो, भगवंतांनी नियम सांगितला आहे, पण तो मनुष्य स्त्रीसाठी आहे, प्राणी मात्रासाठी नाही. तेव्हा ते भिक्खू म्हणाले, मित्रा, असे नाही, हे अत्यंत अयोग्य आहे, धर्माला न शोभणारे आहे, नियमबाह्य आहे आणि करणे अयोग्य आहे. तू असा उत्तमरित्या सांगितलेल्या धर्मविनयात प्रवृत्त होऊन आयुष्यभर पूर्ण आणि शुद्ध ब्रह्मचर्य पाळू शकत नाहीस का? भगवंतांनी अनेक प्रकारे वैराग्यासाठी धर्म सांगितला आहे, राग वाढवण्यासाठी नाही. कामवासनेच्या ज्वालेचा शांत होणे हेच त्यांनी सांगितले आहे. हे कृत्य अविश्वासू लोकांना श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी नाही आणि जे आधीच श्रद्धावान आहेत त्यांची श्रद्धा वाढवण्यासाठीही नाही. उलट अविश्वासूमध्ये अविश्वास वाढवणारे आणि काही श्रद्धावानाच्या मनातही शंका निर्माण करणारे आहे. असे अनेक प्रकारे त्या भिक्खूची निंदा करून त्यांनी ही गोष्ट भगवंतांना सांगितली. मग भगवंतांनी त्या प्रसंगामुळे भिक्षू संघाला एकत्र बोलवले आणि त्या भिक्खूला विचारले, भिक्खू, हे खरे आहे का की तू माकडीणीसोबत मैथुन धर्माचा व्यवहार केला? तो म्हणाला, होय भगवंत. तेव्हा गौतम बुद्धांनी त्याची निंदा केली आणि म्हणाले, अरे मूर्ख मनुष्या, हे अत्यंत अयोग्य आहे, धर्माला न शोभणारे आहे, भिक्षूला न शोभणारे आहे, नियमबाह्य आहे आणि करणे अयोग्य आहे. तू असा उत्तमरित्या सांगितलेल्या धर्मविनयात प्रवृत्त होऊन आयुष्यभर पूर्ण आणि शुद्ध ब्रह्मचर्य पाळू शकत नाहीस का? मी अनेक प्रकारे वैराग्यासाठी धर्म सांगितला आहे, रागासाठी नाही. कामवासनेच्या ज्वालेचा शांत होणे हेच सांगितले आहे. अरे मूर्ख मनुष्या, तुझ्यासाठी अधिक योग्य होते की तू भयंकर विष असलेल्या नागाच्या तोंडात आपले जननेंद्रिय घातले असतेस, पण माकडीणीच्या जननेंद्रियात ते घालणे योग्य नव्हते. तुझ्यासाठी अधिक योग्य होते की तू काळ्या सापाच्या तोंडात ते घातले असते, पण माकडीणीच्या जननेंद्रियात नव्हे. तुझ्यासाठी अधिक योग्य होते की तू प्रज्वलित अग्नीच्या खड्ड्यात ते घातले असते, पण माकडीणीच्या जननेंद्रियात नव्हे का? कारण असे केले असते तर कदाचित मृत्यू झाला असता किंवा मृत्यूसमान दुःख झाले असते. पण त्यामुळे शरीराच्या मृत्यूनंतर दुर्गती, अपाय, विनिपात, नरक याचा जन्म झाला नसता. परंतु या कृत्यामुळे शरीराच्या नाशानंतर दुर्गती, अपाय, विनिपात, नरकात जन्म होऊ शकतो. अरे मूर्ख मनुष्या, तू असा अधर्म, ग्रामधर्म, नीच लोकांचा धर्म, अत्यंत अशोभनीय, गुप्त द्वयद्वय समागमाचा व्यवहार केला आहेस. हे कृत्य अविश्वासूंना श्रद्धा देण्यासाठी नाही. म्हणून भिक्षूंनो, असा नियम सांगितला पाहिजे, जो कोणी भिक्षू मैथुन धर्माचा व्यवहार करील, अगदी प्राण्यांसोबत, तरीही तो पाराजिक म्हणजे संघातून बहिष्कृत होतो आणि संघात राहण्यास अयोग्य ठरतो. अशा प्रकारे भगवंतांनी भिक्षूकरिता हा नियम प्रस्थापित केला. येथे मक्कट्टीवत्तू समाप्त होत आहे.
आज आपण येथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पराजिक कांडमधील संथत भानवारबद्दल बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहोत.